ऐन आषाढीच्या दिवशी पंढरपुरामध्ये जुनी इमारत कोसळली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। रस्त्यावरच चहाच्या गाड्यावर ही इमारत कोसळल्याची माहिती समोर येते। घटनेत एक महिला आणि चहावाला जखमी झालेत। धोकादायक इमारतीत दुकानाचं काम सुरू होतं। या दरम्यान ही इमारत कोसळल्याची माहिती समोर येते। ऐन आषाढीच्या दिवशी पंढरपुरात जुनी इमारत कोसळली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। या घटनेमध्ये एक महिला आणि चहावाला जखमी झालाय। दुपारी 12:30 वाजता इमारत कोसळल्याने नगरपालिकेचा हा कारभार आता समोर येतोय। आम्ही तिथंच होतो, म्हणजे आतमध्ये होतो आणि हे आज दणादणा पडलं म्हणून सगळं हे आमच्याच लोकांचे आहे। हो अण्णा हो साहेब इमारत पडली कुठल्या याचे काय परत समाधान कसं काय पडलं? होती आतमध्ये राहायला असे वाऱ्यानं पडले। किती लोक होते आत? 10-15 20 होती लोक। जखमी कोण आहे? तुम्हाला लागलंय कुठं? ऐन आषाढीच्या दिवशी पंढरपुरात जुनी इमारत कोसळल्याची माहिती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। मात्र या घटनेमध्ये एक महिला आणि चहावाला जखमी झाल्याची माहिती समोर येते। रस्त्यावरच चहाच्या गाड्यावर ही इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे। धोकादायक इमारतीमध्ये दुकानं सुरू होती। या ठिकाणी ही अचानक इमारत कोसळल्यानंतर सर्वच परिसरात आता या ठिकाणी खळबळ माजली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। मात्र एक महिला आणि चहावाला जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। पंढरपूरमध्ये ही जुनी इमारत अचानक कोसळली। आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अभिराज, काय अधिकची माहिती? आज आषाढी एकादशीचा आणि राज्याच्या झालेल्या मंदिरापासून हाकेच्या इमारत होती। धोकादायक आहे। जी नक्कीच, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पंढरपुरात ही जुनी इमारत कोसळून या ठिकाणी एक महिला आणि चहावाला जखमी झाल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।